मी आज खजुराची चटणी बनवणार आहे. खजूर आणि चिंचेची चटणी बनवणार आहे. त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे, मी 100 ग्राम खजूर घेतला आहे, 100 ग्राम गूळ घेतला आहे, 100 ग्राम चिंच घेतली आहे. मी आता काय केलं आहे, चिंचेच्याच पूर्ण बिया काढून घेतल्या आहेत, हे बघा. आणि त्याच्यानंतर मी खजुराच्या बिया काढून घेतल्या आहेत, हे खजुराच्या बिया काढून घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर आता हे लागणारं साहित्य आहे. हे मी मीठ घेतलं आहे एक छोटा चमचा. त्याच्यानंतर मी चाट मसाला घेतला आहे, आपल्या चवीनुसार घेतला आहे. आणि जिरं पावडर मी थोडी घेतली आहे. तुम्ही जिरं अख्खं पण घालू शकता, मी पावडर घातली आहे. एक चमचा छोटा मिरची पूड घेतली आहे. आणि हे आहे सुकं आल्याची पावडर आहे, सुकं आलं असतं ना त्याची पावडर आहे ही केलेली. मी गॅस चालू केलं आहे आणि हे आता भांडं तापलं आहे. आता मी त्याच्यामध्ये अर्धा लिटर पाणी ओतते. आता गॅस मी मोठा करते, पाणी चांगलं तापायला पाहिजे. आता मी याच्यामध्ये खजूर टाकते. 100 ग्राम खजूर आहे बिया काढलेल्या, 100 ग्राम चिंच आहे बिया काढलेल्या, आणि गूळ 100 ग्राम आहे. हे आता चांगलं शिजायला द्यायचं आहे. खजूर आणि चिंच वगैरे चांगली शिजली पाहिजे. हे बघा 5 मिनिटं झाली आहेत. मी याच्यात मसाला टाकते, मिरची पूड टाकते 1 चमचा, चाट मसाला टाकते, जिरं पावडर आणि आल्याची पावडर, सुक्या आल्याची पावडर, हे दोन्ही टाकते. आणि आता हे मीठ टाकते मी. हे सगळे वस्तू मी टाकलेले आहेत. आता हे ढवळत राहायचं आहे. साधारण ह्याला अर्धा तास आठवायला लागेल. हे आठवायला अर्धा तास लागतो. चांगलं आटलं पाहिजे आणि चांगलं शिजून आलं पाहिजे, हे घट्ट व्हायला पाहिजे. अर्धा तास आता हे शिजणार आहे असं. हे बघा बऱ्यापैकी आता होत आलंय. हे बघा, हे असं आता हे ना फोड दाबून बघायची जरा. हे बघा ही अशी चिरळली का ही झाली आहे. ही बघा, जरा 5 मिनिटं अजून मी वाफवते. म्हणजे एकदम लबलबीत झाले ना फोडी खजुराच्या आणि चिंच, की मग ते एकदम चटणी चांगली मुलायमदार होणार. हे बघा झालंय आता व्यवस्थित. बघा चांगलं झालंय, सुकत आलंय. आता हे मी गॅस बंद करून मिक्सरला लावून घेणार आहे चटणी. आणि मी ही चिंच वापरली आहे ना, ती जुनी वापरली आहे. जुनी चिंच असते ती जरा आरोग्याला म्हणजे त्रास होत नाही, म्हणून ती मी जुनी चिंच वापरली आहे, नवीन वापरली नाही आहे. तुम्ही नवीन वापरू शकता. म्हणून थोडा कलर हा थोडासा बदलला आहे, त्याच्यामुळे मी आता गॅस बंद करते. हे बघा मी हे मिक्सरमध्ये मस्तपैकी बारीक करून घेतलं आहे. हे आता मी गाळून घेणार आहे गाळणीमधून. हे थोडं थोडं घेऊन गाळायचं आहे. ही बघा ही चटणी आता मी गाळून घेतलेली आहे. आणि ही मी घट्ट ठेवलेली आहे. घट्ट कारण काय, 1 वर्ष चांगली ती टिकते. आणि जर आपल्याला लगेच जर खायची असेल तर त्याच्यातलं आपण 1 चमचा असे घालायचं आहे आणि त्याच्यात पाणी घालायचं.
आणि जेव्हा आपल्याला हवं असेल ना तेव्हा आपण तयार करू शकतो. हे बघा, ती घट्ट करून ठेवलेली चांगली वर्षभर राहणार आहे, खराब होत नाही ती. हे बघा, छानपैकी अशी आपल्याला खायला हवी असेल तेव्हा अशी एवढी ही बघा. हे मी आता थोडं पाणी घालून पातळ म्हणजे आपल्याला अशी हवी तशी केली आहे. बघा, हे आपण भेळमध्ये किंवा शेवपुरीमध्ये घालून अशी खाऊ शकतो. चांगली चव आहे त्याला, चांगली लागेल म्हणून ही अशी भेळ आणि शेवपुरीमध्ये घालून खाऊ शकतो. आणि एक एक चमचा जशी आपल्याला हवी तशी त्याच्यातून काढून आपण अशी तयार करून खाऊ शकतो. आणि ही घट्ट केलेली आहे ती चांगली वर्षभर टिकणारी आहे.